फुटपाथवर झोपणारा मुलगा बनला सुपरस्टार. मिथुन चक्रवर्तीची थक्क करणारी कहाणी. एक तरुण, खिशात पैसे नाहीत, मुंबईत ओळख नाही आणि डोळ्यात फक्त एक स्वप्न. अनेक दिवस उपाशी राहून फुटपाथवर रात्री काढून आणि सतत नकार सहन करूनही त्यानं हार मानली नाही. पुढे तोच तरुण लाखो चाहत्यांचा डिस्को डान्सर बनला. ही आहे मिथुन चक्रवर्तीची अविश्वसनीय कहाणी. नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर काही कलाकार असे दिसतात ज्यांनी केवळ अभिनयामुळे नव्हे तर आपल्या संघर्षामुळेही लोकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं. काही जणांना यश सहज मिळतं तर काहींना प्रत्येक पाऊल लढून जिंकावं लागतं. आज आपण अशाच एका कलाकाराची कथा जाणून घेणार आहोत, ज्यानं गरिबी, अपयश, नकार आणि संघर्ष यांचा सामना करत भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं साम्राज्य निर्माण केलं. ही कथा आहे मिथुन चक्रवर्ती यांची. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता इथं झाला. मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. शिक्षणात ते हुशार होते आणि त्यांनी कोलकात्यातील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. पण त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ अनेक चढ उतारांनी भरलेला होता. अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे तरुणपणी मिथुन काही काळ नक्षलवादी चळवळीशी जोडले गेले होते. त्या काळात पश्चिम बंगालमध्ये सामाजिक आणि राजकीय अस्थिरता होती. पण कौटुंबिक परिस्थितीशी आणि काही वैयक्तिक घटनांमुळे त्यांनी तो मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या वळणांपैकी एक ठरला. अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन त्यांनी पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत म्हणजेच FTII मध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचं औपचारिक शिक्षण घेत असताना त्यांच्यातील कलाकार अधिक प्रगल्भ होत गेला. पण अभिनय शिकणं आणि चित्रपटांमध्ये संधी मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी होत्या. मुंबईत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत आले. त्यांच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती, पण वास्तव खूप कठीण होतं. अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांच्या कार्यालयात चक्रा माराव्या लागत होत्या. अनेक ठिकाणी त्यांना नकार मिळत होता. काहींना त्यांचा रंग, काहींना त्यांचं व्यक्तिमत्व आणि काहींना त्यांची शैली योग्य वाटत नव्हती. अनेक दिवस त्यांनी आर्थिक संकटांचा सामना केला. राहण्यासाठी स्थिर जागा नव्हती. काही काळ त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढले, पण त्यांनी स्वप्न सोडलं नाही. 1976 मध्ये त्यांच्या आयुष्यातील पहिली मोठी संधी आली. दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या मृगया या चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या मोठा हिट नव्हता, पण मिथुन यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ही कोणत्याही नवोदित कलाकारासाठी मोठी उपलब्धी होती. मात्र राष्ट्रीय खाना मिली का? हाँ जरूर मिलेगा. अरे आप तो बड़े मजाकी आदमी हैं. बहुत मजाक आते हैं. एक बार तो 3 दिन एक साथ खाना नहीं मिला, फिर पानी पी के रह गया. मात्र राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांचा संघर्ष संपला नाही. मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांमध्ये त्यांना अजूनही स्थिर स्थान मिळालं नव्हतं. 1980च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपट केले. काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी ठरले. पण 1982 मध्ये एक असा चित्रपट आला ज्यानं त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. हा चित्रपट होता डिस्को डान्सर. या चित्रपटानं केवळ भारतातच नव्हे तर सोव्हिएत युनियन, रशिया, चीन आणि अनेक देशांमध्ये लोकप्रियतेचे विक्रम मोडले. मिथुन चक्रवर्ती एका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्टार बनले. आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आजही लोकांच्या आठवणीत आहे. त्यांच्या डान्स स्टाईलनं संपूर्ण पिढीला वेड लावलं. त्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत डान्सचा अर्थच बदलून गेला. अनेक तरुण त्यांच्यासारखे कपडे घालू लागले, त्यांच्यासारखे केस ठेवू लागले आणि त्यांच्यासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करू लागले. मेरे दिल का फैसला जरूर होना है, मर के भी तो अपना तुझसे दूर होना है. 1980 आणि 1990च्या दशकात मिथुन चक्रवर्ती यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी ॲक्शन, रोमांस, ड्रामा आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे त्यांनी केवळ मोठ्या बॅनरच्या चित्रपटांवर अवलंबून न राहता स्वतःचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार केला. त्यांच्या अनेक चित्रपटांनी ग्रामीण आणि छोट्या शहरांमधील प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. अनेकांना माहीत नसलेली आणखी एक गोष्ट म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपटांबरोबरच हॉटेल व्यवसायातही मोठं यश मिळवलं. उटी आणि इतर ठिकाणी त्यांनी हॉटेल्स उभारली. त्यामुळे ते केवळ अभिनेता नव्हे तर यशस्वी उद्योजकही बनले.
त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. काही काळ त्यांची लोकप्रियता कमी झाली. नवीन पिढीचे कलाकार आले. चित्रपटसृष्टी बदलली. पण मिथुन यांनी स्वतःला काळानुसार बदललं. 2000 नंतर त्यांनी चरित्रप्रधान आणि सहाय्यक भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. गुरु, युवराज, द ताशगंद फाईल्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रभावी अभिनय केला. 2007 मध्ये गुरु चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना मोठं कौतुक मिळालं. पुढे टेलिव्हिजनवरील डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे ते नव्या पिढीतही लोकप्रिय झाले. ग्रँड मास्टर म्हणून त्यांची ओळख घराघरात पोहोचली. त्यांच्या साधेपणामुळे आणि प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीमुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचा आदर करतात. मिथुन चक्रवर्ती यांचं आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतं. यशाचा शॉर्टकट नसतो. संघर्ष, मेहनत आणि सातत्य यांच्याशिवाय कोणतीही मोठी उपलब्धी मिळत नाही. 2024 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दीर्घ आणि अमूल्य योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान त्यांच्या अनेक दशकांच्या मेहनतीची आणि कर्तृत्वाची पावती होता. एका मध्यमवर्गीय मुलाचं स्वप्न, नकारांनी भरलेला प्रवास, राष्ट्रीय पुरस्कारापासून आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेपर्यंतचा प्रवास आणि संघर्षातून घडलेला सुपरस्टार, हीच आहे मिथुन चक्रवर्ती यांची खरी ओळख. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या महान कलाकाराला मनःपूर्वक शुभेच्छा. Happy birthday Mithun, happy birthday to you. मित्रांनो, तुम्हाला मिथुन चक्रवर्ती यांची ही प्रेरणादायी जीवनकथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकारांच्या जीवन प्रवासाच्या कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. या